नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे आणि महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर जाणार ही गोष्ट नक्की आहे. पण तरी देखील त्यांना 2 अर्ज भरावे लागले, कारण एखादा अर्ज त्यात काही चूक आढळल्यास राज्यसभा जायला नको म्हणून 2 अर्ज भरण्यात आले. अर्थात अशी बातमी आहे. आणि अर्ज भरायला जाण्या इतकी शरद पवारांची तब्येत नसल्यामुळे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी त्यांच्या घरी येऊन त्यांनी अर्ज भरून घेतला. कदाचित राज्यसभेत खासदारकी नक्की झाल्यावर शरद पवारांची तब्येत पुन्हा एकदा तंदुरुस्त होईल आणि ते महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची बाजू आणि एकूणच महाराष्ट्रातल्या जनतेची बाजू राज्यसभेत मांडतील याची तमाम पवार समर्थकांना आणि महाविकास आघाडीतल्या आमदारांना खात्री असावी. आणि त्यामुळे प्रियंका चतुर्वेदींच्या ऐवजी शरद पवारांचं नाव निश्चित करण्यात आलं असावं. महाराष्ट्रातनं त्यामुळे आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण इवनाते, रामराव वडकुते हे भाजपाकडनं हे 4 जण जाणार आहेत. शिवसेना 2 उमेदवार देईल असा अंदाज होता, कारण त्यांच्याकडे अतिरिक्त मतं होती. पण त्यांनी ॲडव्होकेट ज्योती वाघमारे यांचंच नाव एकच उमेदवार देण्याचं निश्चित केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी अवघड नव्हतं, पार्थ पवार हे त्यांचे उमेदवार असणार आहेत. आणि महाविकास आघाडीतर्फे शरद पवार हे उमेदवार असणार आहेत. पण त्यामुळे आता देशाच्या संसदेत एकाच घरातले म्हणजे पवार कुटुंबातले 3 खासदार, 2 राज्यसभेत आणि 1 लोकसभेत असे 3 खासदार एका घरातले असणार आहेत. बघा योगायोग कसा असतो ते. 2019 सालच्या निवडणुकांमध्ये पार्थ पवार यांच्या मावळ मतदारसंघातील उमेदवारीवरून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्यामुळे आपण लोकसभेत जाणार नसल्याचं त्यांनी घोषित केलं. कारण एकाच घरातून 3 लोक जर संसदेत जाणार असतील तर मग या लोकशाहीला काही अर्थ आहे का? म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातनं 48 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि त्या 48 पैकी एका राष्ट्रव्यापी पक्षाचे म्हणजे राष्ट्रभर पसरलेल्या पक्षाचे 3 खासदार एकाच घरातनं लोकसभेत जात असतील आणि तेव्हा अर्थात माढ्यातनं शरद पवार, बारामतीतनं सुप्रियाताई सुळे आणि मावळमधनं पार्थ पवार असे 3 जर खासदार लोकसभेत झाले तर मग देशाच्या लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करायला पाकिस्तानला वगैरे, चीनला, इराणला अशा देशांना संधी मिळेल की काय तुमची लोकशाही, एकाच घरातले 3 लोक संसदेत जातात, अर्थ आहे का काही? आणि ती संधी मिळू नये म्हणून शरद पवारांनी आपलं मत मांडलं होतं. आणि नंतर त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की अजितदादा ठाम आहेत पार्थ पवारांना मावळमधनं उमेदवारी देण्याबद्दल, तेव्हा त्यांनी स्वतः खूप मोठा त्याग केला होता शरद पवारांनी. आणि त्याग करून त्यांनी लोकसभा उमेदवारी नाकारली. अर्थात तेव्हा अनेकांना असं वाटत होतं की शरद पवारांना जिंकण्याची खात्री नव्हती आणि तो त्याग वगैरे हा सगळा वरचा मुलामा होता. कारण 2019 साली आपल्याला आठवत असेल तेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्याच्यानंतर भारताने पाकिस्तानची सीमा ओलांडून बालाकोट येथे हवाई हल्ले केले होते आणि त्यामुळे देशात काय जो युद्धाचा ज्वर वगैरे होता आणि त्याचा फायदा भाजपाला होणार होता अशी कदाचित कुणकुण लागल्याने जे शरद पवारांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रात काही आपलं फारसं काही होणार नाही आहे आणि त्याच्यातनं कशाला उगाच पराभवाचं तोंड बघायचं, आणि त्यामुळे त्यांनी माघार घेतली. पण त्याला आपण एकाच घरातले 3 खासदार होऊ नयेत म्हणून आपण त्याग करत असल्याचा मुलामा वगैरे दिला होता. अर्थात तेव्हाही पार्थ पवार यांचा मावळमध्ये पराभव झाला होता आणि सुप्रियाताईंनाही विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. आणि त्यामुळे तसे काही 3 खासदार काही एका घरातनं गेले नव्हते. पण आता 2026 साली मात्र ज्या कारणासाठी शरद पवारांनी तेव्हा लोकसभा नाकारली होती
ते मात्र 2026मध्ये घडत आहे. अर्थात 2 स्वतंत्र पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट. हे दोन्ही पक्ष वेगळे नसून एकत्र आहेत असं बरेच जणांना वाटतं. हे दोन्ही पक्ष एकत्र विलीन होणार आहेत असं बरेच जणांना वाटतं. विलीन झाल्यावर दोन्ही पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाला पाठिंबा देणार आहेत असं बरेच जणांना वाटतं. आणि त्यामुळे सुरुवातीला शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीला विरोध केला गेला होता. कालच मी या विषयावर व्हिडिओ केला होता. पण जे मुद्दे आदित्य ठाकरेंनी मांडले ते अतिशय योग्य मुद्दे होते. म्हणजे माझे त्यांच्या पक्षाबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकाबाबत मतभेद असतील, आहेत, अजूनही आहेत, त्याच्यात नाकारण्यात काही अर्थ नाही आहे. पण त्यांनी जे मुद्दे मांडले ते अतिशय महत्त्वाचे होते. कारण कायम शरद पवारांची भूमिका तळ्यात मळ्यात राहिल्यामुळेच कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींना, गृहमंत्री अमित शहांना, अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाबद्दल एक थोडंसं ममत्व आहे. जे इतके कटू अनुभव असूनही ममत्व आहे की पवार साहेबांबद्दल चिंता करू नका, ते शेवटी आपल्यासोबतच येणार आहेत याची भाजपच्या सगळ्या नेत्यांना मनोमन खात्री असते. पण असं असलं तरी विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्षाचं काम करण्याचं काम जेवढ्या प्रभावीपणे, जेवढ्या प्रखरपणे शिवसेना उबाठा पक्षांनी केलं तेवढं प्रभावीपणे महाराष्ट्रातल्या काँग्रेसनी केलं नाही. राष्ट्रवादीच्या तर एकूणच वावराबद्दल शंका पहिल्यापासून होती. पण जेव्हा उद्धव ठाकरेंनी भाजपापासून काडीमोड घेण्याचं, भले त्याच्यामागे मुख्यमंत्री होण्यासाठीचा स्वार्थ असेल, जे काही कारण असेल, पण एकदा भाजपाशी काडीमोड घेतल्यावर त्यांनी सगळ्यात प्रखर विरोध भाजपाला, काँग्रेसपेक्षा जास्त प्रखर विरोध केला. आणि त्यामुळे आदित्य ठाकरेंचं म्हणणं होतं की या इंडिया आघाडीतर्फे किंवा महाविकास आघाडीतर्फे जर राज्यसभेत किंवा केंद्रात प्रतिनिधित्व करायचं तर ते सरकारला विरोध करण्याचं काम करायला पाहिजे. आणि ते विरोध करण्याचं काम एकट्या शिवसेना उबाठा पक्षाने केलेलं आहे. आणि त्यामुळे आम्हालाही खासदारकी पाहिजे, पण ते होऊ शकलं नाही. शेवटी संजय राऊतांच्या मते पवार साहेबांचं काम आणि नाव आणि त्यांचा दबदबा, त्यांचा रुतबा वगैरे हे सगळं भारी पडलं. प्रत्यक्षात महाविकास आघाडीला पूर्णपणे कल्पना होती की जर शरद पवारांना उमेदवारी दिली नसती तर भाजपाचे आणि महायुतीचे 7 खासदार निवडून आले असते. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने महायुतीला मतदान केलं असतं आणि बाकीची मतं फोडली असती. आणि त्यामुळे मग शेवटी पवारांना उमेदवारी देण्याशिवाय महाविकास आघाडीला गत्यंतर नव्हतं. पण आता पुन्हा प्रश्न तोच निर्माण झालेला आहे की एकीकडे आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये राहतो असं म्हणायचं, एकीकडे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये लोकशाहीची गळचेपी होते, विरोधकांना आवाज काढू दिला जात नाही अशा प्रकारची तक्रार करायची. आणि दुसरीकडे जेव्हा लोकप्रतिनिधित्वाचा विषय येतो तेव्हा एकाच घरातल्या 3-3 जणांना राज्यसभेवर पाठवायचं. तांत्रिकदृष्ट्या सुनेत्राताई आता त्या उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून, नाहीतर त्याही संसद सदस्य, म्हणजे 4-4 झाले असते. पण आता 3 संसद सदस्य एका घरातले होणार आहेत. आणि तरी देखील ही लोकशाहीची थट्टा नसते, तरी देखील ही घराणेशाही नसते. हे सगळे कर्तृत्वाने आलेले असतात. आणि मला खात्री आहे पुढच्या वर्षी हे जे संसदरत्न पुरस्कार दिले जातात, आता ते खाजगी संस्थेने दिले म्हणून काय झालं, ते काहीतरी कामाचं मूल्यमापन करूनच ते देत असणार ना. तर एकाच घरात 3-3 संसदरत्न झाल्याशिवाय, म्हणजे एका घरात 3 खासदार आणि 3ही खासदार संसदरत्न असे त्यांना पुरस्कार मिळाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण शेवटी हा देशातल्या लोकशाहीचा विषय असतो आणि विजय असतो. आणि त्यामुळे ज्या गोष्टीसाठी शरद पवारांनी खासदारकी नाकारली, आज तीच गोष्ट शरद पवारांना करावी लागत आहे. तब्येत साथ देत नसतानाही घरी माणूस पाठवून उमेदवारी अर्ज भरून संसदेचं सदस्यत्व मिळण्याची वेळ आलेली आहे. पण तरी देखील शरद पवार पुन्हा एकदा बरे होऊन राज्यसभेत विरोधी पक्षाचंच काम करतील, विरोधी पक्षांच्याच वतीने आवाज उठवतील अशी जसं त्यांच्या पक्षातल्या लोकांना खात्री आहे तशीच संपूर्ण महाराष्ट्रालाही खात्री आहे. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.